ए काय चाललंय? एक तर घराच्या बाहेर जाऊन बस, नाही तर गप गुमान घरात काम करत बस. अय्यर झारा घालणं चाललंय. अहो अहो असं काय करताय? मला काय 10 पोरं नाही ती, एकुलता एक लेव आहे माझा. तो बी एवढ्या वर्षांनी पळून गेलेला परत आलाय. गावात एवढं समज घडतंय, त्यामुळे मला भ्या वाटणारच नव. हा भ्या वाटतंय ना बाकीच्या गावातल्या बायकांना. त्यांच्या लेकराला लेकीनला मारणार तर नाही ना, ह्याचं भ्या वाटतंय. आत्या बाई तिन्ही सण चांगलं बोलत जावा की. अहो आपलं गोपाळ अजून परत नाही आलंय, आणि लाली त्याला शोधायला गेली, ती बी परत आली नाही अजून. तिकडे काही बरं वाईट तर झालं नसेल नव? काय माहिती बाई काय झालं असेल. आता त्या जामकरचा काही भरोसा आहे वय, घेऊन गेला असेल परत गोपाळ. तर काय करायचं? फुलत आहे असं काय बघती डोळे वाटारू वाटारू माझ्याकडे. हा हे बघ, राग राग काही करू नको. मला जी वाटलं ती मी बोलले. ए तुला काय चांगलं बोलता येत नाही का? थोबाड उघडली की वाकायचंच का? शांत बस जरा. आधी ती काळजी मध्ये असते, तिला उगाच घाबरू नको. लाले अगं कुठे आहे गोपाळ? दुकानातच आहे नव्हती हो. हिच्याकडे बघून तर वाटत नाही गोपाळ दुकानात होता म्हणून. आले जामकर परत घेऊन गेलं का काय झालं पोलीस स्टेशनात? हो, न्यायच्याच बेतात होता तुमचा लेख. ए लाले ए बोल, काय म्हणत होती तू? आप्पा, जामकर साहेब ह्यांच्या मागे हात धुवून लागलेच होते, पण आता सुधाकर भाऊजी पण हात धुवून मागे लागलेत. अहो आज सुधाकर भाऊजी यांच्या दुकानात झडती घ्यायला आले होते. काय? हा मग विनाकारण त्रास द्यायचं चाललंय आप्पा. आता घरातलीच माणसं असं वागायला लागली तर काय करायचं तुम्हीच सांगा. चांगलंच करते त्यो. त्याला अक्कल आहे, पण घरातल्या बाकीच्यांची आहे ना अक्कल घाण ठेवली. राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला. हे येतंय का कुणाच्या ध्यानात? कोण काय करतंय ते ध्यानात आलंय माझ्या. येऊ दे त्या सुद्याला घरी, मग बघतो. हो तुम्हाला आधीच सांगून ठेवते बरं का, माझ्या सुधाकरचं नाव घ्यायचं काम नाहीये. असं काय करता? त्याला बी वरून ऑर्डर आली असेल, बळानं करतोय होय त्यो. आणि तसं बी कुठंतरी धूर निघत असल्याशिवाय जडती घेईल का त्यो? हा नाही नाही, त्याला येऊ दे ना घरी, मग धूर आणि जाळ एकच संगटच काढतो बाहेर. हाय का आता? त्यो त्याची ड्युटी करतोय फक्त. सख्या भावाला छळायला ड्युटी करतोय. कशाला गेला पोलिसात? आयुष्यभर पोसीन मी त्याला. तसं बी घरामध्ये एक कवडी देत नाही, काय उपयोग आहे त्याचा? आणि ड्युटी करताना काय माझं लोक आणि त्याचं दुकानच दिसते बाई ग. का दिसतो? ह्याचा विचार केलाय का? चोराच्या हातात घर द्यायचं आणि दरोडा पडला म्हणून बोंबलत सुटायचं. त्या मुडद्याच्या मागे का लागल्यात हात धुवून? त्याच्यात नक्की काहीतरी खोट असणार आहे म्हणून हात धुवून मागे लागल्यात, उगच नाही. वय की आत्या, सगळ्याचं भलं चित्तोय ही खोट आहे त्याच्यामध्ये. कोणाचं वाईट चित्तत नाही ना, ही खोट आहे त्याच्यामध्ये. गरीब गाय आहे तो, कुणी बी काय बोललं ना ते समजा सहन करतो, ती खोट आहे त्याच्यामध्ये. तर आलाय मोठा लय सण करणारा. आग लाव्यान बोंब माऱ्या मुडद पाडतोय आणि गावात भोळा म्हणून नाटक करतोय मिळवायचं. आजी, माझ्या नवऱ्याला बोलायचं काम नाही, सांगून ठेवते. ए बोलणार मी, काय करणार आहेस ग तू? नवऱ्या परस बायको मोठीन काठी घेऊन लागली पाठी अशी गत आहे. मी नाही कुणाला भेट. खरंय आत्या तुमचं, एकदम खरंय. इथं म्हणजे कसं आहे माहिती ना, काही एकालाच अंजारायचं गोंजारायचं आणि दुसऱ्याला द्यायचं वाऱ्यावर सोडून, अशी गत आहे या घरातल्या लोकांची. रंजे तू तर काही बोलूच नकोस ग. आणि आत्या तुम्हाला काय गरज आहे माझ्या लेकाला वाईट साईड बोलायची? मग काय आरती करू का त्याची? कमरेचं सोडून डोक्याला बांधले अशी गत आहे मुडद्याची. त्याची किरडी ठासाळली लवकर, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याची लाकडं गेली मसनात. आप्पा बघा, परत शिव्या चालू केल्या आजींनी. अगं पण मग तूच विषय काढायचा नव्हता ना. हे सगळं तुमच्या लाडक्या लेकामुळं, सुधाकर भाऊजींमुळे झालंय. त्यांना काय गरज आहे यांच्या मागं लागायची? नुसतं मागे नको लागू, त्याला चांगला फासाव लटकव. आजी हो आत्या, माझ्या सुधाकरला ना हे असं काही करायची गरज नाहीये. मुळात आहे ना आम्हाला तुमच्या भानगडीतच पडायचं नाहीये. माझ्या सुधाकरला त्याचा वाटा मिळाला ना की बस, ती एवढंच मला पाहिजे. पण नाही, ह्यांना तर सगळं गोपाळच्याच घशात घालायचंय. ए यो हिम्मतराव जित्ताय तोपर्यंत या घरात वाटणी होणार नाही, हे घर फुटणार नाही. हे समजा सुद्यामुळे होते. येऊ दे ना, त्याच्याकडे बघतोच आज मी. ऐका आता, लगा तुम्ही ना मला फोन करायला पाहिजे होता. मी सांगितलं असतं त्या सुद्याला. अरे लगा तुम्ही काय चोर आणि खुनी आहे वय रे?
बघ केला का? अरे अख्ख्या जगात माझ्यासारखा साधा भोळा माणूस गावायचा नाही. अरे त्यानं माझ्यावर संशय घेतला. अरे बघ की माझं तोंड, मी वाटतोय बा तसं काय? ए यार तू तर तोंडावरच बुरटा वाटतो. अरे पण गोपाळ, अरे गोपाळ आपला देव माणूस आहे का? त्याचं मी दुकान सोडलं नाही म्हणजे काय? त्या सुधाकरला ना मी हॅलो सुधाकर. हा जित्या तुझ्याबद्दल काहीतरी बोलतोय. थांब देतो आता. सुधाकर सुधाकर मस्करी मस्करी काहीचा फसाया. ए भावानू, अरे ती गोपाळ टेलरचं दुकान कुठं आहे? काय दिस वे कर काय आणलंय टेम्पोत? काय नाही, ते माल घेऊन आलोय. हा कसली ऑर्डर आहे बघू रे. चल चल उघड उघड. काय काय ए पोरांनो, काय करताय तुम्ही इथं? अरे गोपाळ, हे काय डाऊनलोडिंग आहे? ते फर्निचर जरा जुनं झालं होतं दुकानातलं. म्हणलं नवीन करावं. अल्ला का गोपा हारलेच भारी आहे राव तू. आईसोबत 4-5 उंदीर काय मेले दुकानात, तू नवीन फर्निचर आणलं. चाले चला तुमच्या गप्पा मारू. हा? त्याला मदत करूया की जरा. चला 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 चला. अरे तुम्ही नका ऐका. दादा, अहो या की इकडे जरा, गडबड आहे, या की इकडे. काय तुझं सांग. अहो ते 1000 रुपये द्या की. अहो दुपार तर बंडल दिलं होतं की एवढा मोठा. अहो डिलिव्हरीचे द्यावंच लागतील. ए, आता तुम्हाला कसला वास येतोय का? ए जंजार. ए मी नाही बाबा. वास तर येतोय का कसला तरी. ए पोरांनो, झालं का नाही? आलो आलो. चल. अरे चल ए बाबा, या लवकर. झालं ठेवलं का सामान सगळं नीट? होय, सगळं एक तर जागच्या जागेला एकदम ओके मध्ये ठेवून टाकले. हो पण गोपाळ, तो वास कसला येतो या? नाही म्हणजे तो उंदीर मेलेल्याचा वास नाही. मग कसलंय? ते ह्यांच्या वाड्याच्या मागं नव्हतं हो वास येत आपल्याला. अगदी सेम तसाच वास येतोय. अरे बाबा, पण जिथं वास येतो तिथं कशाला न घालाय जातो तो? लाली वहिनींनी काय सांगितलं होतं? उंदीर मेलाय त्याचा वास येत असल. पण तो उंदराचा वास नव्हता बॉस. अरे मग उंदरीचा असल. तू कशाला बाया माणसाच्या नादी लागतोय बाबा? जरा गप ना. वापर सामान जागच्या जागेला सगळं ठेवलेलं आहे. आता पाहिजे पार्टी. हा, आणि मला पाहिजे 2 कोट. देणार 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 देणार. आणि मला होय होय, सगळ्यांना देणार. जाओ तुम्ही. अरे काय आदाशावने का मिळलं का नाही दार? नाही दे. मी नसतो ऐकत, मला पाहिजेत.